नमस्कार. मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेडोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, हा दिवस आपण काय साजरा करतो? सगळ्यांना माहिती आहे, की 1950 या दिवशी आपलं संविधान अंमलात आलं आणि प्रजासत्ताक दिवस म्हणजे प्रजासत्ताक राज्य म्हणून देश म्हणून आपण अंमलात म्हणजे वापरण्यात आलं आणि प्रजासत्ताक हा आपला पूर्ण देश झाला. कारण की प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही आपल्या देशामध्ये या दिवशी अंमलात आली, वापरात आली. तर या दिवसाचं महत्त्व असं आहे, की आपण सगळे आपल्या मताने, आपल्या याच्याने संविधानानुसार वागू शकतो, बोलू शकतो. त्याच्या आधी आपण पारतंत्र्यात होतो आणि आपल्यावर खूप असे बंधनं होते. परंतु ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप परिश्रम केले आणि लिखित अशी मोठी जी राज्यघटना आहे ती आपली याच्यात आली, त्यांनी लिहिली आणि संविधान तयार केलं आणि ते संविधान आहे म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलत आहे. ते संविधान आहे म्हणून आज आपण सगळे फ्रीडम आहोत आणि त्या संविधानाला धरून आज आपण आपल्या देशामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून अशा संविधानाचा आपण आदर केला पाहिजे. अशा संविधानाला धरून आपल्याला जर दुसरं काही करता आलं नाही, तर आपल्या देशाची जर आपल्याला सेवा करायची असेल, तर आपण छोट्या-छोट्या कृतीमधून, छोट्या-छोट्या गोष्टीमधून आपल्या देशाची सेवा करू शकतो. बघा, आपल्यासाठी आपले जवान सीमेवर लढतात, परंतु आपण सीमेवर जाऊ शकत जर नसलो, तरी आपण इथे बसून आपल्या देशाची सेवा करू शकतो. मग ती कशा पद्धतीने करू शकतो? बघा, आपण परिसर स्वच्छ ठेवू शकतो. आपण तंबाखूमुक्त परिसर ठेवू शकतो. म्हणजे व्यसनापासून आपल्या समाजाला आपण अवेअरनेस करू शकतो. ही देखील एक समाजसेवा होऊ शकते. बघा, शासनाने परिपत्रक काढलेलं आहे, की आज आपल्याला व्यसनमुक्त हे पण आपल्याला आज शपथ घ्यायची होती. त्याच पद्धतीने साक्षरता आपल्या पूर्ण समाजामध्ये व्हावी, याची पण आपल्याला शपथ घ्यायची होती. अशा वेगवेगळ्या गोष्टी शासन आपल्या अंमलात म्हणजे आपल्या सांगत असतं. परंतु आपण एक नागरिक म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आपण आजच्या दिवस सगळ्यांनी शपथ घ्यावी, की आपल्या परिसरामध्ये जर कोण धूम्रपान करत असेल, तर त्याला आपण व्यवस्थितरित्या सांगू आणि आपण त्याच्यापासून आपल्या देशाला मुक्त करू. चला तर आज एक शपथ घेऊया सत्ताक दिनाच्या दिवशी, की आपल्याला आपला परिसर, आपला देश हा स्वच्छ करायचा आहे. ही देखील खूप मोठी देशसेवा होणार आहे. आजच्या वेळेपुरतं एवढंच. धन्यवाद.